आपले ज्येष्ठ नेते आदरणीय कमल बाबू किशोर कदम साहेब, एमजीएमचे आपल्या छत्रपती संभाजीनगरचे कॅम्पसचे प्रमुख आदरणीय अंकुशराव उर्फ बाबूरावजी कदम साहेब, डॉक्टर पीएन जाधव साहेब, आपले जालना आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार श्री कल्याणराव काळे, निलेश राऊत, उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, सर्वप्रथम शेषरावजी चव्हाण साहेबांना मनापासून आभार मानेल की त्यांनी पवार साहेबांच्या प्रती सुद्धा शरद पवार द ग्रेट एनिग्मा, आता एनिग्माचा अर्थ बऱ्याच लोकांना कदाचित समजला नसेल तर गुड. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि त्याच संदर्भाने आज त्यांनी म्हणजे मला असं एका गोष्टीचा आज सगळ्याच मंचावरील आदरणीय पवार साहेब तर प्रेरणादायी आहेतच, पण चव्हाणांचा आत्मविश्वास, त्यांनी ठरवलेले गोल्स की मी विद्यापीठाचं कुलसचिव पद सोडणार, मी अमुक अमुक एवढे वर्ष एवढे पुस्तकं 40 लिहिणार, मला वाटतं की हा आत्मविश्वास, ही पॉझिटिव्हिटी आपल्या सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे. खरं तर त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या चिंतनातून त्यांनी ही जी काही विविध क्षेत्रात शैक्षणिक विषयातला त्यांचा गाढा अभ्यास आहे, राजकारणातला आहे, समाजकारणातला आहे, आणि या संदर्भाने मला असं वाटतं की साहित्यिक शेवटी समाजाचा आरसा असतो आणि समाजाला दिशा देण्याचं काम करत असतो, आणि ते महत्त्वपूर्ण काम आदरणीय शेषराव चव्हाण साहेबांनी केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार. खरं तर आज ज्यांच्या प्रती त्यांनी लिहिलेले आहेत, ज्या पुस्तकांचं विमोचन झालेलं आहे, ते गांधी, नेहरू, पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या प्रती आपल्या सगळ्यांनाच, हे सगळेच ग्रेट लीडर्स होऊन गेले. प्रामुख्याने नेहरूजींचं मॉडर्न इंडिया निर्माण करण्याचं जे स्वप्न होतं, त्या काळात ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक देशाचा आकार बनवण्याचं काम, देशाला पुढे नेण्याचं काम, देशाबद्दल एक विजन आणि मिशन निर्माण करून त्या ठिकाणी त्यांनी केलेलं कार्य हे आपल्याला कधी विसरता येणार नाहीये. आणि नेहमीच गांधींच्या विचारांनी, नेहरूंनी, या सगळ्यांनीच एकेकाळी एक राष्ट्रवाद, समाजवाद, मानवतावाद प्रामुख्याने याला जपण्याचं काम या सर्व थोर नेत्यांनी केलेलं आहे. आणि मला आनंद आहे की आज त्याच विचाराला धरून तुम्ही आम्ही सुद्धा काम करू इच्छितो, काम करतो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान, त्यातला सुद्धा महत्वाचा आत्मा जर काही असेल तर त्यातला महत्वाचा आत्मा आहे तो माणूस आणि मानवतावाद. आपल्याला मोठी लोकशाही तर दिलीच, पण प्रामुख्याने या संविधानाच्या माध्यमातून आपण मानवतावाद कसा जपला पाहिजे आणि माणुसकी आणि माणसाला जे सर्वश्रेष्ठ स्थान या संविधानामध्ये दिलेलं आहे तेच जपण्याचं कार्य तुम्हाला आम्हाला सुद्धा सध्याच्या काळातही करावं लागणार आहे. आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा मला वाटतं गांधी, नेहरू यांच्याच विचारधारेत, आंबेडकरांच्या विचारधारेत आज ते कार्य करतायत
आणि त्यांचे अनुयायी म्हणून आम्ही सुद्धा जे काही या विचाराला पुढे घेऊन जाण्याचं कार्य करतो, यात आम्हाला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे. मला एवढंच सांगितलं पाहिजे की आज जे काही वातावरण आपण पाहतो आहोत त्यामध्ये कुठेतरी हा माणूस जो श्रेष्ठ आहे, संविधानामध्ये आहे, गांधी नेहरूंच्या विचारामध्ये आहे, आणि त्यासाठीच आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा कितीही संकट आली, कितीही वादळ आली, तडजोड करायचं नाही विषय त्यांनी स्वतः अंगीकारला, स्वीकारला आणि या सगळ्या संकटांवर विचाराशी तडजोड न करताच मात करण्याचं काम करून दाखवलं. यामध्ये आपल्याला सगळ्यांना मनापासूनचा अभिमान आहे. आज लोकसभेची निकाल घ्या, आज उद्याचा विधानसभेच्या दृष्टिकोनातून की शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन ते पुढे जात आहेत आणि त्या विचारधारेची आजही तेवढीच गरज आहे, उद्याही तीच गरज राहणार आहे. आणि त्यामुळे या विचारधारेला कुठेही तडजोड न करता आपण सगळेच जण पुढे घेऊन जाऊया. आज अत्यंत योग्य व्यक्तिमत्वाच्या हाताने, व्यक्तीच्या हाताने या सर्व पुस्तकांचं विमोचन या ठिकाणी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय. त्यामुळे मी अधिक या ठिकाणी वेळ न घालवता आदरणीय कदम साहेबांनी सुद्धा, बाबुरावजींनी सुद्धा या सगळ्या कामांमध्ये खूप पुढाकार घेऊन सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे या कार्यक्रमाच्या औचित्याने आभार मानतो आणि माझे 4 शब्द पुढे करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.